हां झालं की फर्स्ट इम्प्रेशन. बेस्ट वाटते. सिनेमॅटिक एक्सप्रेशन हे एक्सपिरियन्स मिळतो त्याला आणि हे होत नाही आहे. ओके.
करतात ना टिप्सना आपण कसं कमी नाचायचं त्यांच्यासारखं आपण पण बसू सोप्या बसूया पण ते एकसारखं प्रियदर्शनीचे पिक्चर एकमेकांबरोबर हे केलं आता ऍक्टिव्हिटी ते बघून आता या दोघी त्या दोघी ते दोघं बरं का त्या दोघी
बसणार का बघा एवढं. इथपर्यंत लास्ट आहे त्याचा. आणि हे असं 11 पकडा. 2 2 4 2 6 7 8 9 10 11 12 13 14 जे अजून माग असणार आहे. मग ठीक आहे, साधारण एवढ्या ह्याच्यामध्ये त्यांना नाचू दे आणि लेखकाचं तिथं मांडेल असणार आहे. फक्त आता जे घर आहे ना, घर लगेच घर लागणार, लगेच वेगवेगळे येणार, म्हणजे जे सगळे येऊन फिरून जातील ना, त्यानंतर घराचा सीन लागणार तिथं, पहिला सीन त्यांचा. तर तो जाताना कसं घालवणार आहे ना, त्या पद्धतीनं सेट करायला लागणार आहे त्याला करायला. ऐकून बघणार का? ऐकून आता मी लावतो त्याच्यावर करा, पुढे काय स्टेप करायचे ते बस होत आहे. आरशाचा नको विचार करू. Sorry.
चेहऱ्यावर एक्सप्रेशन लेस नाच नको, नुसतं कवायती डान्स नको. तर मला असं वाटतंय की यातले जे महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत ना, हे कॅरेक्टर दिसणार नाहीयेत, पण हे त्यानंतर अजून हे ती असे काय काय आहेत ना तू, तर ते येऊन एकमेकांबरोबर बोलून जातील असे मास्तरांनी मारलेले आहे. एकमेकांसोबत पुढे जाते निघून इकडे जाते तिकडे जाते असं काहीतरी. आणि काही जागी असे बसतील सुद्धा, म्हणजे बसून दिसून काही गाणं सांगितल्यासारखं असं काहीतरी करते. म्हणजे मला काय म्हणायचंय, आता ह्या बायको फिरवतात ना, तर ह्यांना ना मध्ये घ्यायची सगळ्यांनी आणि शेवटला सगळ्यांनी मोठा मॅटर असं करायचं आणि त्या रिॲक्ट करतात. काय झालं असं अशा टेन्शन म्हणजे त्या मुळात काय माहितीये का, आपल्याला डान्स नाही दाखवायचा, आपल्याला ड्रामा दाखवायचा. मग ड्रामाशी संबंधित डान्स म्हटल्यानंतर त्याचा अभिनय पण दिसला पाहिजे सगळ्यांचा, नुसतं डान्स नको. म्हणजे 1 2 3 4 नको, ते हे करा, प्रत्येकाने आपापल्या भूमिकेत डान्स करा. आता ते आहे ना, ते समजा बघ की असं नसतं का सर, ते दोघं फिरतात नाही का असं काहीतरी होऊ दे, फॉर्मेशन होऊ देत असे, किंवा ते दोघं स्वप्नील आणि हा ते समोर येऊन काहीतरी दोघं हे करतील, म्हणजे असे करून जातील निघून काही दोघं जण येतील पुढं असं काहीतरी. बघ बघ काय कसं म्हणजे. आणि तुम्हाला काय कोणाला काय हे होत असेल तर त्यात तुम्हाला पण एक किंवा 2 लाईन करायच्या सिंपल स्टेप, आणि मग त्या बाकीचे जे पुढे करणार तेवढे सोबत इकडे आमची पुढच्यांची स्टेप वेगळी, आम्हाला कॉपी करून नका. तुमची तुम्ही स्टेप जागा 8 स्टेप मध्ये की लोक एक
1 2 3 4 5 6 इथे करत तुम्ही जावा डान्स करत ऐ डान्स साईडला तिकडे पूर्ण करी संन्याय का मागचे आहे तिकडे मागचे क्लॅप करत जागा किती लाईन मारायची लक्षात ठेवा आपण केलं ते तिकडे पुढे राहायचंय आणि तिकडे मधले त्यांनी पुढे 1 2 3 4 तुमची जागा आहे तिथे ते करत जायचं हे तुम्ही तुमच्या जागेवर करत जायचं आहे नाचत बसून नका पुढे दिसते कळलं चला चला रेडी नाच ए तयार राहा म्हणजे चला तयार राहा तुम्ही जे नाचणार आहेत ना त्यांना फास्ट स्टेप दे या वगैरे या मॅडम मी सांगितलं त्यांना मागच्या वेळेला नाही कसं त्या टाईपनं काहीतरी फास्ट करायचं म्हणजे असं नको वाटायला की काहीतरी आपण काही जण चांगले नसतात असं वाटतं 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 जमे तुम्ही नाही ना तुम्ही दोघं पण नाही येत ना हे साईडला मार्ग असणार ते पण का थोडंसं क्राऊड आणि जे हे जे आहेत बाकीचे ते शेवटी 3 4 5 6 6 जण तुम्ही दोन घ्यायचं तरी एवढंच ट्रॅक करायचे एवढंच करायचं आणि परत आयच्या मागं जायचं परत त्या पुढे हा ओके हे एकदाच करायचं ना पुढे मागे 5 6 7 गो 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 जर 8 स्टेप मध्ये घेतलं तर होईल 4 मध्ये एवढंच कळलं 1 2 3 4 5 6 कळलं तुम्ही ठीक आहे तुम्ही ठीक आहे कळलं तुम्हाला एवढंच करायचंय ठीक आहे मागे यायचंय आणि घरी थांबायचंय कोण कसं थांबणार आहे बघा एक जेंट्स लेडी थांबा नाही
स्टेप. ओके, मोठा तिथपर्यंत गेलं आणि मोठा मॅटर. ओके, लक्षात आलं. जे लिरिक्स आहेत तेच बोलायचं, काय वेगळं बोलायचं आपण नाही. ओके, फक्त ते लिरिक्स आहेत ना ते तुमच्या तोंडून आलेत असं दिसलं पाहिजे. ओके, जे काही गाणं आहे ना ते तुमच्या तोंडून आलंय असं दिसलं पाहिजे. ओके, लिप्स नाही झाले पाहिजे, तुमचं लिपसिंग झालं पाहिजे व्यवस्थित. आणि मोठा मॅटर झालं की नाही की साईन त्यांच्याकडे हात करायचा. ओके, हा काय असं वेगवेगळे एक्सप्रेशन द्या. ओके, मास्तरांनी केलेलं मास्तरांकडे बोट करायचं. मास्तर नाही, मागायचं. मास्तर नाहीये, मास्टर नाहीये. तर आहे ना सगळ्यांनी त्यांना वेगवेगळे एक्सप्रेशन द्यायचे. आपण असं कळलं नाही तो उशी सारखी तुझ्या मागं ऐका ना, तर शेवटला कळलं तुम्हाला मोठा मॅटर झालं की त्यांना सगळ्यांनी हे करायचं. आमच्या सगळे तुमच्याकडे बघणार आणि तुमचे वेगळे तुमचे एक्सप्रेशन द्या. काय द्यायचे तुम्ही आश्चर्याचे किती देणार आहे? तो लेखक म्हणून येणार आहे की नाही तर त्याच्या वेळेला शेवटच्या याला येऊ दे पाहिजे येथे येऊ दे आणि ते नाचत असताना ते सगळे निघून जातील ना तेव्हा मग नमस्कार मी लेखक असं करून पुढे चालू करेन. ओके, अलग लक्षात मॅटर शेवटच्या याला आणि तिथे येते अलग लक्षात तोपर्यंत मार्ग बसलो असेल किंवा बाहेरच असेल. आणि ह्यांनी एक्सप्रेशन दिली ना की तुम्ही तुमच्या कॅरेक्टर मध्ये निघून जायचं. ह्या साईडला इकडे लक्ष द्या. असं आलं तसं निघून जायचं. ओके, तुम्ही तुमच्या कॅरेक्टर मध्ये निघून जायचं. तुम्ही तुमच्या कॅरेक्टर सगळ्या आपापल्या कॅरेक्टर मध्ये. ह्यांनी एकदा एक्सप्रेशन दिली की तुमचा विषय संपला. आपण एक काम करूया बरं का तू बघितलं स्टेज तुम्ही पण बघितलेलं आहे असंच आहे ते. तर त्या स्टेजला आपण काय करूया पार्टेशन फक्त मागच्या बाजूलाच घेऊया म्हणजे इकडे नको जायला ही पोर्शन आपल्याला अख्खा वापरूया सगळाच आणि हे सगळ्यांनी मागे जायचं नाही. चेंजिंग मागे जायचं त्याला असं कुठलंच नाहीये की एकदा नाही येत एकेकाला की चेंज करून प्रवेश नाही येत तसा आणि बाहेरच निघून जायचं नाही. तुम्हाला चेंजेस नाही येत अजिबात. नाही नाही नाही. पहिल्या सीनपासून शेवटपर्यंत सगळं काय होत असणार इंटरवल आमची साडीच असणार. इंटरवल आणि पाच बरं ऐका, कळलं तुम्हाला सगळ्यांना. आता आपण गाण्यावर एकदा घेऊयात. ओके, असं आहे तसंच उभा राहा. ओके, डान्स होत्या पुढे आणि मग तो चढच्या वाजवायचा. तुम्ही गप्पा मारा सगळं तुम्हाला काढून टाकेल आता सांगते. Mamma mia, mamma
Mamma mia, mamma. Mamma mia, mascherami, mamma, marlella. म्हणा गाणं. मी Mitecanza, mo, त्या काढा. चिडवा त्याला, चिडवा. mascherami, mamma, marlella, mitecanza, mo, vodka. Mamma mia, mamma mia, mamma mia, mamma mia, mamma mia, mamma आता हे गाणं आम्ही असं आहे ना. फुलाबाई कुठे गेल्या? फुलाबाई. नाही नको असू दे. बसला. अगं, ऐकायला त्यांना कळत नाही आणि तिथं step. फुलाबाई कुठे गेल्या? मोठा फुलाबाईला बोलव. फुलाबाईंना बोलव. फुलाबाई. vodka.
आता आहे. या. दमला विकास या. आहो तुम्ही कशाला या. टिंगरच वाटतं नाही का? असो तर हे लोकप्रतिनिधी म्हणजे राजकारण आणि समाजकारणात अग्रगण्य व्यक्तिमत्व. हा तर हे बोलताना अनेकदा साहेब साहेब म्हणून कोणाचा तरी उल्लेख करतात. पण ते साहेब कोण याच जागेत कोणालाही कळलेलं नाही. बघा गंमत. राम राम मेहरबान. राम 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 राम. तुम्ही मला ओळखता का? तुम्ही मला ओळखता एवढं बस आहे. साहेबांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने आम्ही म्हणजे पब्लिक फिगर. त्यामुळे कुणी बी हात जोडून नमस्कार राम राम म्हटलं तर आम्हाला सवयच आहे. कसं काय बरं आहे ना, काय काम काढलं म्हणायचं. आता बघा माझं खरं तर काहीच काम नाही, पण मी आपलं काहीतरी बोलून बघतो. बघा काय काय म्हणतात ते. मेहरबान, ते परवा जे बोललो होतो ते हा हा, तुमचा पुतण्या BA का PA झालाय ना? साहेबांशी बोललोय मी त्याबद्दल. चिटकून टाकू त्याला? जो चिकटो काय तुम्ही सांगा. साखर कारखाना आहे साहेबांचा. लागलंच तर पतकडे घ्यायची बघा. क्लर्क म्हणून कुठेही लागल. एकदा आपल्याला सांगितलं ना की काम झालं, काळजी करायचं नाही. तुम्हाला नाही माहित, साहेब सगळ्यांचं काम टाळतील, पण आपला शब्द म्हणजे शब्द. अजिबात हाय काय नाही बघा. पुढच्या रविवारी प्रत्यक्ष भेटायला जाऊ आपण साहेबांना. आठवणीने कॉल करा. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे लोकप्रतिनिधी अनेक ठिकाणी अण्णा दादा आप्पा भाऊ या नावानं ओळखले जातात. आणि इथं मेहरबान आमच्या गावात 2-4 मजली इमारती बऱ्याच आहेत, पण यांच्या वाढदिवसाला त्या दिसतच नाही. का माहितीये? कारण यांचे वाढदिवसाचे फ्लेक्स आणि होर्डिंग यांच्या मागे ते इमारती लपलेल्या असतात. तर असे हे आमचे टोलेजंगी व्यक्तिमत्व मेहरबान. पण मला गोष्ट सांगायची ती यांची नाही. बहुतेक ही येणारी नवतरुणी त्याच्याबद्दल सांगू शकेल. बघू बघू कसं झालंय रे. लगेच मी त्याला सोडते. तसंही माझे फॉलोवर 2 दिवसात खूपच कमी झालेत नाही का? अगं डॉली, तुला सोशल मीडियाला नेहमी अपडेट राहावे लागते ना. आजकाल हेच महत्वाचे आहे. ओके. आज मी ट्राय कर. अगं डॉली, तुला सोशल मीडियाला नेहमी अपडेट राहावे लागते. अरे इम्प्रूव्हाइज केलं. चला पुढं. ही एक रील स्टार डॉली आणि तो तिचा कॅमेरा बघ. अरे हो, हे डॉलीच्या डॉलीने घेतला तिकडे पडलो असतं की या भाषेच्या टोमॅटो चिंगारी असते. काय तुला काय संस्कार वगैरे काय आहेत का? हा? कुठल्या शाळेत शिकला तर तू? मी अरे मी डान्सर बंडोबस्त करतो. म्हणजे तुम्हीच ते दानशूर बंडोबस्त. अरे महामूर्ख आहे, ऐकून घे. अरे डान्सर बंडोबस्त करतो ते कधीच गेल्यावर त्याच्या नावानं सुरू असलेले जे माध्यमिक विद्यालय आहे त्याचा मुख्याध्यापक आहे. का महाविद्यालयाचा प्राचार्य की मी तुला विचारलं कोणत्या शाळेत शिकलाय? संस्कार कमी पडतात म्हणजे आपल्या शाळेत नक्कीच नाही. तेही खरं. लगा वर तोंड करून निर्लज्जपणे बोलतोय. लगा कमाल आहे तुझी. धक्का मारतोय ते मारतोय, वर सॉरी सुद्धा म्हणत नाही. नाही पण मला सांग, धक्का मारायला मी महिला नाही, पण तू काय समजून धक्का मारलास? सॉरी सर. असं सगळ्यांनी धक्का मारला तर मी पुचीन कुठं? सॉरी सर, आपल्याला धक्का मारायचा माझा हेतू नव्हता. चुकून लागला. चुकून? अरे चुकून लागाय मी काय मटकाय वेळ लागा. सॉरी म्हटलं ना सर. भारतात हे 2 शब्द आहेत ना. इंग्रजी. मग काय वाटेल ती मनमानी करायची, थँक्यू आणि सॉरी म्हणायचं, संपला विषय. व्हेरी गुड. हे बाबा भाजी उशीर होतोय. अरे ते
अरे कोबू जरा जास्त का तुम्ही बी काय लागा सोनं झोपण्याकडे झोपताय पोषण आहार आहे पोरं बाळे खाणार गाणं की जरा जादा बदला वर हा. काळजी करू नका, यांना नाही सहन करावं लागणार तुम्हाला. यांची कथा नाहीये. बायको नाही येते, चुकून आले. मुख्याध्यापकाचं. मुख्याध्यापक. हा. आलास का बाबा रमाकांत लगा धक्का कान तुझी वाट बघून तोंडात राळ वाळलेला कवा तुला बोलावलं होतं ना आत्ताशी आलायस मी लगा हा? गाडी आणलीस का आणि मी गाडी आणली नाही तुझ्याच गाडीवरनं जायचं तुला सांगितलं होतं की लगा सूर्य घ्यानं मारायचं लगा एवढा वेळ का लागला अहो तुमच्या घरी गेलो होतो तुम्हाला आणायला. अरे शानिया घरी कशाला गेलास आता तुम्ही बोलता येते का म्हणून? बरं मी मुलीच्या घरी गेलो नाही आमची जरा ऐकून घ्यायला शिक तुम्ही बोलायला पुढे येत नाही. नको ते पुढचं बोलतोय जरा मोठं तोंड करून लय बोललास तर तुझी बदली करेल तिकडे डोंगरात नको नको नको. तसं काय नाही सर, चला शाळेला उशीर होतोय. अरे तीच कळतंय मला तू नको शांतपणा शिकू तू म्हटले की धुवायचं साबण गाडी कुठे आहे तुझी जे काय तिकडे झाडाखाली. त्या तिकडे होय. अरे मग जरा वाईस कमी शाळेजवळच लावायचं नाही नाही नाही, चला आम्ही महाराज. अरे तुला काय म्हणून मी ठेवलाय काय कळणार झालेलं आहे. आलो बाबा एकदाच आणि ही कुठे आहे उशी ही काय इथं आहे? हा घेऊ बघतो टांग मग ती पण माझ्या घर बांधलेलं असत. ती माझी असू दे, ती असू दे. तुला वाढदिवसाला देतो 2 तर एक बोलू का हा तुम्ही इलाज का करून घेत नाही सर? आधी टांग मार काय मला चालेल. झालं. टांग मारायला सांगू नको बाबा एक परी टांगा चालवायला सांग नाही तारास सर तुम्ही इलाज का करून घेत नाही? माझ्याकडे मुळे त्याशी उगाळून हे अजिबात मुळे मुळे काय करू सगळ्या मुळ्या घालून झाल्या रे बाबा मुळ्या उडून जाईल तू मुळव्यात कसा अरे लय बेकार द्यात असतो एकदा तुला झालं का नाही मीच तुला मुळा देतो ज्याचं कळतं त्यालाच काय रमाकांत शिपाई. लिहून काढते. ऍडिशनल लिहून काढते. लिहून काढले पाहिजे. त्याचं जर त्यालाच कळतं. लय भारी बरं का? हे भारी आहे बरं का? ज्याचं कळतं त्यालाच कळतं. तुला झाल्यावर सांगतो. माझ्याकडे कळत तुला देतो. चला पुढं. हा रमाकांत शिपाई या प्राचार्य सरांचा खास माणूस आणि काही येतात त्या सर्व मॅडम शाळेतल्या मास्तरी करतात. म्हणून मी खास फंक्शनला ती साडी नेसते. एरवी शाळेत नुसता फुपाटाच म्हणून फक्त मलखाव रंगाच्या साड्या बऱ्या वाटतात. मळखव नावाच्या नवीन रंगाचा शोध ह्या शाळेतील मास्तरीन बाईंनी लावला बरं का. येत्या 26 जानेवारीला आपण 3 रंगाच्या साड्या घेऊया. हं? मी केशरी घेईन, बागडे मॅडम पांढरी घेतील आणि तू हिरवी घे. चांगली बाई पांढरी साडी आमच्या ह्यांना तर अजिबात चालणार नाही. ओरडतीलच म्हणतील अगं मी अजून जिवंत आहे तर तू पांढरी साडी नेसलीस. एकदम प्लेन पॅन्ट नको बाई. आकाश किंवा ग्रे कलरची पार्टी जण असेल चालतंय की. हो तर नाहीतरी काय झेंड्याच्या ऐवजी आपण थोडेच खांबाला लटकणार आहे. आपल्या तिघीच्या तिरंगा दिसला म्हणजे बास. हो तर काय बस झालं तेवढं शास्त्रापुरते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगी रंगाचे कपडे घातलेच पाहिजेत. ते शास्त्रच आहे. शास्त्र असते ते. बोला मी किरण किरण तोपर्यंत त्याला करते की कर प्रॅक्टिस कर प्रॉक्सीमध्ये राहा. मी किरण कुरकुरे. अजून काय बोलणार. काय नाही, माझ्याकडे एक सिगारेट आहे. तुमच्याकडे माचीस आहे का. हो तेच विचारायचं होतं मला. हॅलो एमॅन, तू मला बोलवलंस का रे? नाही बोलते तरी त्यांना. पूर्ण डायलॉग हो दिला. हॅलो हो
हॅलो तुम्हीच हॅलो यंग मॅन, तुम्हाला बोलवलंच का रे? मला सिगरेट पेटवायसाठी माचीस? माचीच पाहिजे होती. गर्दीत डोरवर येताना दिसला तुमच्या डोक्यावर, मग म्हटले असेल तुमच्याकडे माचीस नाही तर लाईटर. डोक्यावर धूर. तसं आपलं डोकं गरम आहे बरं का एकदम. तुला माचीस हवे ना? व्हाय नॉट यंग मॅन, लायटर चालेल. थँक्यू सर. सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. सेहत के लिए हानिकारक है. तुम्ही लाईटर काय शेकोटी पेटवायला ठेवलाय सोबत? मला शिकवता? ही बघा आजकालची मुलं आणि ही पिढी. हा सुद्धा आपल्या कहाणीचा नायक आहे. येतो, पण आधी या सद्गुरस्थांची चौकशी करूया. हॅलो सर, मला वाटतं तुम्ही पत्ता शोधताय. हो ना. अहो माझ्या जावयाचं घर आहे इथं कुठेतरी या एरियामध्ये. आपण मी आता जेलमधून सुटलो. हा? हा? मी आता जेलमधून सुटलो म्हणजे अरे आता जेलच्या नोकरीतून मुक्त झालो. मला जेलर काका म्हणून ओळखतात. माझी पुतणी आणि तिचा नवरा दोघांनी इथं कुठेतरी बंगला बांधलेला आहे. तिला भेटायला आलो. तुमच्या जावई मास्तर आहे तो. हे जेलर काका म्हणजे माझ्या कथेतील आपल्या नायकाचे सासरे बरं का. येस, आणि माझ्या कथेतील नायक तो तर सभ्यतेचे आणि प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत उदाहरणच. प्रामाणिकपणा आणि सभ्यता हा गुण म्हणून घ्यावा की दोष, हा थोडाफार विचार करण्याचा भाग आहे. दोष का म्हणालो? येतोय तुमच्या प्रश्नाकडेच येतोय. आता हा आपल्या कथेचा नायक आहे ना, तो एक सरळ साधा सभ्य असा मास्तर आहे बरं का. एका छोट्याशा या कसब्यात असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बरीच वर्ष नोकरी करणाऱ्या आपल्या या मास्तरांचं नाव आहे. सोड, जाऊ दे, शेवटी यांच्याही नावात काय ठेवले. भारतातच काय, जगातल्या कोणत्याही शाळेत गेलात तरी 75% मास्तर तुम्हाला असेच दिसतील. अहो हे देखील सार्वभौमच. तर त्या दिवशी झालं असं. पॉप्स, नक्की शोधायचं काय? अरे तेच तर मला आठवत नाही रे मुंड्या. गजानन. हा? त्याचं नाव गुंडे नाही, गजानन आहे. आणि माझे नाव चिंगी नाही, चारुलता आहे. गजानन आणि चारुलता. ठीक आहे, शोधा दोघांनी. शोधायचं काय ते माहितच काय, तर शोधू काय? अगं चिंगे. चारुलता. अरे चारुलता ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे, पण काय आहे ते आठवतच नाही. बहुतेक माझी कथा सुरू झाली. आता तुमच्या आणि माझ्या कथेच्या मध्ये न रुक्मळता कोणताही व्यक्ती न अडता मी निघतो. तुम्ही कंटिन्यू. अहो तुमचं आवरलं का? ही घ्या तुमची टाचून वही. आताच विसरला होता. अरे हेच तर मी शोधत होतो मगापासून. तुमचं रोज हे असंच असतं. हा. मी उशीर. अहो हा. अहो काय चाललंय काय तुमचं? काय? असं काय हे? काय झालं मालती? शी, मालती काय हो? अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं मला मालती नाही मॉली म्हणायचं. मवाली. मवाली नाही हो, मॉली. मॉली मालती किती ओल्ड फॅशन वाटते ते. आता दिवस आले मॉडर्न होण्याचे, म्हणून तर मी माझं नाव मॉली ठेवलं आहे. माझ्या मैत्रिणी तर मला सतत चिडवत असतात. म्हणे मॉली सतत मॉलमध्येच असते. काय हो, तुम्ही पण तुमचं नाव मॉडिफाय करून घ्या ना. वा, चांगलंय. माझं नाव माझ्या माता पित्याने बाळासाहेब ठेवलं. तू मालतीचं मॉली केलं, मी बाळासाहेबाचं बॉली करतो. अरे वा, चिंगे. अरे वा, मज्जाची मज्जा. मॉली आणि कोहलीची जोडी अलबेली. चिंके और गुंडे के साथ जैसे बंटे और बबली. गुंड्या चिंगे बस झालं का कागोपण. अहो या मुलांना जरा शिस्त लावा. ऐकलं का? आणि तू सुद्धा काय ग, तुला कळतं का? या वयात आपली बारशी करणार का तू? काय नको मॉडिफाय. मी माझ्या संस्कृतीला जपणार आहे आणि तुम्हाला सांगतो तुम्हीही जपा. पॉप्स, हा, तुम्हाला मॉडर्न व्हायचे नसेल तर नका हो. पण उगाच मला इन्फ्लुएन्स करू नका. अगं मम्मी, ते इन्फ्लुएन्स नाही ग, इन्फ्लुएन्स असतं. हे चिंगे तेच ते ग. चारुलता. हो बाई, चारुलता. पॉप्सी, हा? आम्हाला शाळेला उशीर होतोय. पॉप्सी. हा? अहो तुम्हाला म्हणते की मला पॉप्सी का पेप्सी? आताच्या पोरांचं काय खरं नाही.
बापाला पेप्सी म्हणतील, आईला मॅक्सी म्हणतील, आणि लाडानं बोलावं पण काय पण टिंग टॉंग. आता यावेळी कोण आलं? चिंगे जागा जरा दार उघड. हॅलो एव्हरीबडी. हा कसं काय घरामध्ये? अय्या जेलर काका या ना. अचानक कसं येणं केलं? लेकीकडे जावयाकडे येऊ नये की काय? अरे वा वा वा, असे कसे यावे ना यावे, कधी यावे, कसे यावे, घर आपलंच आहे. आज शाळेला जायला उशीर होणार, त्या मुख्याध्यापकाची बोलणी खावी लागणार आता. हा एनिथिंग सिरियस? छे छे काही नाही हो काका. बरं काय म्हणताय, कसे आहात, बरे आहात ना? हा मस्त. अरे जेलमधून सुटलो. हा? अरे म्हणजे रिटायर झालो. आता मला काय काम आहे? काका तुम्ही हास्य क्लब वगैरे चालवता का हो? काऊ जावई बापू असं काय बोलता? सतत हसत राहता प्रत्येक वाक्यावर विनाकारण. हसण्याने आयुष्य वाढतं जावई बापू. बहुतेक सगळ्यांना खपून भरपूर आले. हा काय म्हणालात? नाही नाही काही नाही हो काका. ते म्हणाले तुम्ही या, बसा, चहा पाणी घ्या. आम्हाला शाळेत जायला उशीर होतोय. पॉप्स शाळेत जाणार आहे ना? तर हा काय एकदम टापटीप आवरून निघालोय शाळेला. हो जावई बापू, आज शाळेमध्ये काय गॅदरिंग मधली फॅन्सी ड्रेसची स्पर्धा वगैरे आहे की काय? नाही हो का? मग तुमच्या गावामध्ये नक्कीच जत्रेतली सोंग वेगळं असणार. तुम्ही असं का विचारताय मला? सोन्या. पॉप्सी शाळेत निघालाय का सर्कशीत? अरे तुम्ही सगळे सरकारी वकिलासारखी माझी उलट तपासणी का घेताय? कारण की बाळासाहेब धडपडे श्रीयुत बाळासाहेब. कारण की श्रीयुत बाळासाहेब धडपडे तुम्ही तुमची पॅन्ट घालायची विसरलाय. हा? अरे छान, ते तर मी विसरूनच गेलो होतो. अरे गुंड्या बाळा, गजानना. हा, गजानना, तिथं वर माझी पॅन्ट पडली असेल ती घेऊन ये रे जरा. बरे शाबास. बरं आम्ही सांगितलं म्हणून, नाहीतर मास्तर. तर नाहीतर आज अख्ख्या कसब्यानं माझं वस्त्रहार नाटक पाहिलं असतं. हा? अगं तुम्हा सगळ्यांच्या भोंग्यात मी माझा लेहंगा विसरलो. पॉप्स हा? ही घ्या तुमची लाज लज्जा वर्तुळ त्रिज्या. कोण्या बसा लागावपणा. अरे च्छा, आता काय झालं? पण जावई बापू, अहो माझी ही मिळत नाहीये. आता ही म्हणजे काय? अगं ती ही ग. अहो बॅट ना तुम्ही घातली घातला पॅन्ट नाही अहो, ती स्कूटर ती नाही का? स्कूटर? नाही गो. काय? अगं ती नाही का जी नावासाठी पण वापरतात आणि घरासाठी पण वापरतात? बादली. ए नाही रे गुंड्या. गजानन. अरे गजानन तर तोयस. गुंड्या माझी ती हरवली की रे. अहो जरा स्पष्ट बोला ना. ते अगं तेच ते. अगं ती सापडत नाहीये. ती नाही का जी हरवल्यावर दोन प्रेमिकांना आणि दोन पुत्र सापडल्यावर चोरांना. लाईट. अहो नाही हो काका, असं का करताय? अहो ती अशी लांबडी चपटी छोटी अशी घालून फिरवली की ते नाही का उघडत? लांबडी चपटी छोटी. आता ते आणखी काय? ते म्हणजे तिच्याशिवाय काही कामाचं नाही ते. हो काही काकांसमोर थोडं अश्लीलच वाटते बरं काय. अगं नाही ग नागं मागो मागो ते 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 ते. अगं असं काय करतेस चिंगे? चारुलता. चिंगे म्हणजे विचारलं होतं म्हणे. अगं असं काय करतेस चिंगे? महत्वाची गोष्ट आहे, तिच्यावर गाणं देखील आहे. गाणं? हाँ, ते नाही का, तेरी नैनों की भूल भुलैया में बाबी खो जाए, हम तुम्हें कमरे में बंद हुआ और चाबी खो जाए. हाँ, तेच तर. चावी स्कूटरची चावी तर काय हो ही काय इथं तर आहे ते. अरे वा वा वा, तू स्टोरी होतीस का? थँक्यू. बरं मी निघतो, उशीर होतोय. जेलर काका आलाय तसे 7-8 दिवस राहणार असालच तुम्ही. हो नक्की. संध्याकाळी बोलू सविस्तर. मी आहे, पण आज मी दिवसभर विपश्यनेला जाणार नाही. संध्याकाळी गाठ पडेलच आपली. चला आता मी आज जातो आणि फ्रेश होऊन येतो. चिंगे गुंड्या चला आवरा, तुमची स्कूल बस आली रे, पळा लवकर शाळेला निघा. आता येते. अगं आता नाही. हो आत्ताशी माझ्या कथेची सुरुवात झाली. अजून बरेच न गायलेले कथेची बाकी आहेत. तर तुम्ही तुम्हाला याची पुस्तकाची कल्पना यादी सुरुवात.
झालं का? आपला सीधा साधा सदा बावळट नाही मस्त आहे. त्याच्या चौकोनी कुटुंबासोबत या कसब्यात प्रपंच साधत आहे. त्याची नोकरी, नातेवाईक, कुटुंब आणि समाज व्यवस्था यांच्याशी दुवा साधण्याचा प्रयत्न करतोय. पण एक वादळ याच्या सुद्धा आयुष्यात नव्हे, याच्या घरात यापूर्वीच आलेलं आहे आणि त्या वादळाचं नाव आहे बायको. बायको आता बोल. चला बस करा, बंद करा. मैं बोली के लाना तू इमली का दाना मगर वो छुआरे ले आया दीवाना मैं बोली के मचले है दिल मेरा हाय वो खरबूजा लाया जो नींबू मंगाए पगला है कोई उसको बताना हर पगला है कोई उसको बताना हाय राम कुड़ियों को डाले दाना छे काही नाही अचानक कसं हे केलं आपण तुम्ही हास्य क्लब ऍड चालवताय का हो? अरे गाव जाऊ. हसत राहता प्रत्येक वाक्यावर. त्याचं काय आहे, हसण्यानं तब्येत चालली राहती. बहुतेक सर्वांना थोपकूनच चालणार ॲट ए टाइम करा हो. एका वेळेलाच करा, एका वेळेला करा मॅडम. एका वेळा हां, म्हणजे विस्मय एकमेकींकडे बघून हे करा. काय 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 असं. हां, म्हणजे तिच्याकडे बघत असाल ना, ती सगळ्यांनी एकमेकींकडे बघा. कालच आमच्या यांनी घेतलंय खास पार्टीसाठी चांगलं 5 तोळ्याचे 5 तोळ्याचं. काय काय संभाव्य तारीख व्यवस्थेकडून पुढील काळात प्राप्त होणार आहे. तरी सध्या जे नाटकाची तयारी चालू आहे ती आहे ती नियोजनानुसार चालू ठेवायचे. त्या नाटकाचं नाव आहे मामा मी मो म्या. अभिव्यक्त नाट्य महोत्सव सादर करण्याचं ठरलेलं आहे. अभिव्यक्त नाट्य महोत्सवात सादर करण्याचे ठरलेले आहे. त्यासोबत नजरपेठ हे एक नाटक त्याची तयारी करायचं ठरले. त्याचबरोबर कला अकादमीतील सर्व कलाकारांना संधी उपलब्ध होण्यासाठी कॉमन सेन्स, बटरस्कॉच, अजब गजब या एकांकिका सादर करण्याचं ठरले. लवकरच वेळेचं दिवसाचं नियोजन करून प्रॅक्टिस करण्याची आहे. अजब गजब ही एकांकिका जाधव विकास सरांनी दिग्दर्शित करण्याची आहे. सर्व सभासद कलाकारांना या महोत्सवात योग्य संधी मिळेल याबाबत आवश्यक होणारे बदल सर्व कलाकारांना नैतिकरित्या बघण्यास राहतील. त्यामुळं 2 नाटके 3 एकांकिका कमी कालावधीत चांगल्या गुणवत्तापूर्ण होण्यासाठी वेळप्रसंगी त्या नाटक एकांकिकेतील कलाकारांचे गट तयार होतील. त्याच गटातील पात्र एका कलाकाराला दिग्दर्शन करून आपलं नाटक एकांकिका जबाबदारीनं ठरलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करायचे आहे. त्यातील महत्वाच्या सूचना आणि बदल करण्याचे वेळप्रसंगी हे काम करायचे महत्वाचे. लेखक अभिजित वायकर सर यांना असे अधिकार बाकी मग आहे चालू आहे. असं सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. अनुमोदक जाधव BS कुंभार सर, मॅडम गांधी मॅडम हे तुम्हाला मान्य आहे असेल. गुत्तेकर सरांचं घ्या. सिनियर लोकांचे सगळे सह्या करा. नावं लिहिले का बरं?
जाऊन फास्ट आहे फास्ट आहे आपण त्या वेळेला खाली बसूया सगळे आणि फक्त जस्ट हे करूया हँडशेकिंग त्या मुली येतात दोघी त्यांचं ते हायलाइट शुभमला उडी मारायला लावूया मुली नाही येत आता मुलं येते टाक टाक टाक. तो 2 उड्या मारल आणि तेव्हा पोरीच्या अंगावर जायचं नको पोरी येणार आहेत आधी आणि पोरी येणार आहेत पोरी त्या 2 हे मारतील आणि मागं जाणार म्युझिक संपल्यावर मागं पुढचं चालू होतं तेव्हा त्या येणार फुलाबाई त्याच्या आधी त्या फिरून जाणार निघून आणि त्याच्या वेळी आपण फक्त असं खाली बसूया खाली बसून मोठा मॅटर शुभम हा आणि हा मध्ये मध्ये बसणार तिघ जण आहेत मध्ये मध्ये हा ऐका आपण खाली असे झाली की मग खाली बसायचं आहे तर जागेवर आहे आणि फक्त जस्ट हँड हे करायचे